नमस्कार मित्रमंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही बघत आहात रायडर शुभम. जसं की तुम्ही लास्ट ब्लॉग बघितलाच असेल की माझ्या एक्झाम्स चालू आहेत. आता आज आहे दुसरा पेपर आणि मी चाललो आहे परत कॉलेजच्या दिशेने. जी कालची कंडिशन होती जी एक्झामला मला काय लिहिता येणार नाही, मला माहिती आहे अभ्यास काय झिरो झालेला आहे, तरी पण जाऊन एक्झाम अटेंड करणं तर गरजेचं आहे. मी आणि आमचा रोहित भाई आम्ही निघालो आहे कॉलेजच्या दिशेने. आता सकाळच्या वाजता आहेत 9. मस्तपैकी ब्रेकफास्ट वगैरे करून झालेला आहे. चला लेट्स गो. तर अशा पद्धतीने आम्ही एंटर केलेलं आहोत आमच्या कॉलेजमध्ये. आय डी सिक्युरिटीज, आय डी हो बोला. ओके एक सेकंड फक्त. बघत नाही ना तुम्हाला. आम्ही कॉलेजला एक्झामसाठी देत असतो. बरोबर आहे तुमचं. हेल्मेट घालायचं ना सगळे घालतात आणि तिथं बसतो ना ते असं चालेल. हां ते तर आहे. हेच नाही. ओके यस यस. चला थोडा आय डी चेकअप होता, कारण विदाऊट आय डी घालता लोक कशी पण आतमध्ये यायला लागले. थांबवलं थोडंसं त्यांनी, आय डी घातली. पोचलो आहे कॉलेजमध्ये. पॅन्थरला पार्क करू आता मस्तपैकी आणि जाऊ एक्झाम द्यायला. पाटील चला तर निघालो कॉलेजमधून. अतिशय घाण पद्धतीने पेपर आजचा पण गेलेला आहे. डेटा सायन्सचा पेपर होता, बट कसं तरी रडत खळत लिहिलं आहे सगळं. प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट केलेलाच आहे. आणि आत्ता निघालो आहे ऑफिसच्या दिशेने. बघा एक्झाम देऊन रोज ऑफिसला जायला लागते. दुपारी 2 ते 10ची शिफ्ट आहे. काल तेवढा लवकर गेलो होतो, तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलाच असेल. मी बोलत होतो की लवकर चाललो आहे. आता पण रिटर्न निघालो आहे ऑफिसच्या दिशेने. अतिशय घाणेरडा वैताग आलेला आहे मला. भूक तर असली खतरनाक लागला, त्याच्यात हे असलं घाणेरडं ऊन. बट असो, काय करायला लागतं, एवढं 2-4 दिवस मॅनेज करायचं आता. चला पोचू पडशिरे ऑफिसमध्ये आणि ऑफिसची कामं उरकू लवकर. लेट्स. अरे बाप रे, अतिशय घाणेरडं असं ऊन चालू आहे राव. चला आतमध्ये पॅन्थरला पार्किंग करायचं जागा मिळतं का कुठं बघूया जरा व्यवस्थित प्रॉपर. जागा तर नसणार आहे, लेट्स सी. नाही तर बाहेरच पार्क करायला लागणार आपल्याला कुठेतरी. नो वेकंट स्पेस. या बाजूला टेम्पररी झाडाखाली जागा मिळतं का आहे. टेम्पररी इकडे लावून टाकू आणि 5 वाजता येऊन आतमध्ये लावू व्यवस्थित. चलो भेटू संध्याकाळी आपण. आता डायरेक्टली माझी शिफ्ट संपल्यानंतर 10 वाजता. तर मित्रांनो जस्ट ऑफिसचं टायमिंग संपलेलं आहे. वाजून गेले 10:06 झाले. 2 ते 10ची शिफ्ट होती, कंप्लीट झालेलं आहे. आणि मी उभा आहे माझ्या ऑफिसच्या पार्किंगमध्ये. आणि समोर बघा जरा व्ह्यू दिसतोय, कसा सुंदर असा व्ह्यू आहे. आय डोंट नो कॅमेरामध्ये कसा कॅप्चर होतो आहे, बट माझ्या डोळ्यांना अतिशय सुंदर आणि प्रिय असा हा व्ह्यू दिसत आहे. चला निघूया आपण आता. पॅन्थर उभाच आहे, काढू पॅन्थरला पट्टशिरी एकदम आणि जाऊ घरी. थोडा आराम केला पाहिजे राव, उद्या पण माझा पेपर आहे. अरे थांब पूर्ण दिवस काम करून झाल्यानंतर असं होतं बघा, अंगात ताकदच राहत नाही. बट चला लेट्स गो, निघूया आता. जाऊन अभ्यास करायची इच्छा तर आहे, बट होणार नाही. जाऊन झोपणारच आहे मी आता खतरनाक. वेदा टेकडीचा संध्याकाळचा सुंदर नजारा बघा. दोन्ही बाजूला झाडे आहे, थोडी लाईट आहे आणि झाडे पण हिरवीगार आहे. वातावरण थंड आहे, अतिशय सुंदर. अरे वा वा वा, अरे वा वा वा. चला कॉर्नर्स
हा भाई भाई, थार इज लव, थार इज लव. काय गाडे राव, जबरदस्त. अरे भाई पुढे एक अजून चालला, दोन दोन थार. अरे बापरे भाई, त्याच्या पुढे एक अजून थार चालला, तीन तीन थार एका लाईन मध्ये चालल्यात. सुपर, थार इज लव रे. सुपर गाडी, बेस्ट एकदम. चला हा राव राव राव, आमच्याकडे लाईटच गेलेले आहे. रस्त्याची पूर्ण लाईट बंद आहे. काय विषय काय झालाय काय कळण झालाय. आणि आजूबाजूच्या बी सगळ्या लाईटा बंद दिसायला लागल्यात. आईस्क्रीम खायची इच्छा झाल्या. आईस्क्रीम किंवा बदाम शेक. रेग्युलर ठिकाणी जातो, ज्या ठिकाणी मी पहिलं राहत होतो ना त्या ठिकाणी एक ॲडमार्ट म्हणून एक काहीतरी आपलं शॉप आहे मोठं. त्याच्या तिथे एक फालुदा आणि आईस्क्रीमवाला थांबतो, त्याच्या तिथे जाऊ. बेस्ट आहे त्याच्याकडं बदाम शेक. दुसरं म्हणजे असं की झोपेचं वांदं व्हायला लागलं राव. गेले 2-3 दिवस जरा एक्झाम वगैरे चालू आहेत आणि त्यानंतर सेकंड शिफ्ट ऑफिस चालू आहे. म्हणजे सकाळी 6ला उठायचं, आवरायचं, एक्झामला जायचं 1 वाजेपर्यंत, 1ला निघायचं, 2 ते 10 ऑफिसमध्ये काम करायचं, 10ला निघायचं. बघा ऑलमोस्ट 10:30 वाजलेलेच आहेत. जाऊन झोपेपर्यंत 11:30, 12, 1 पण होता येतच. बट असो, चला. अतिशय वाईट असा कंटाळा मला आलेला आहे आणि तोच कंटाळा घालवण्यासाठी मी आलो बदाम शेक खायला. अतिशय क्वालिटीचं बदाम शेक आहे. इथं मिळतं बघा ॲडमार्टच्या बाजूला. म्हणजे आपल्या उत्तमनगरला जायला ॲडमार्ट लागतं की नाही, त्या तिथे मिळतं या वाल्या भैयाकडं. द्वारका बेस्ट आहे, एकदम बेस्ट क्वालिटी. चला पटापट आवरतो, जातो झोपतो राहू. अतिशय वाईट अशी झोप आलेली आहे मला. ओके चला लेट्स गो. बापरे, दिवस एवढा मोठा वाटतोय मला की बासच. ओ भाई साहब, पावर पावर. तर आजचा झालेला आहे डे डन. अतिशय वाईट आणि अतिशय असा कंटाळवाणा दिवस होता. बट पोचलेलो आहे रिटर्न. पाठीमागं आपल्या पॅन्थरला वगैरे पार्क केलेलं आहे मस्तपैकी. अजून उद्या सकाळी उठून त्याला वॉश वगैरे करायचं आहे. पूर्णपणे कंडिशन खराब आहे त्याची, म्हणजे अतिशय खराब. लास्ट टाइम जे भीमाशंकर राईडला गेलो होतो ना तेव्हापासून त्याला वॉश नाही केलेला, पूर्णपणे खराब झालेला आहे. बट यावाल्या व्लॉगचा आपण एंड इथंच करू. भेटू अशाच नवीन व्लॉग्समध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. तुमचा एक लाईक आणि एक शेअर आम्हाला जरा जास्त मोटिवेट करत असतो. तर भेटू अशाच नवीन व्लॉग्समध्ये. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.